प्राचार्य अजय कौलसर यांच्या मातोश्रींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिरात विक्रमी प्रतिसाद। प्राचार्य अजय कौलसर यांच्या मातोश्री कैलासवासी क्लारा जवाहर कौल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। या शिबिरात तब्बल 618 रक्तदात्यांनी नोंदणी केली। त्यापैकी 518 युनिट रक्त संकलित करण्यात आला असा विक्रम प्रस्थापित झाला। मागील 25 वर्ष सुरू असलेल्या रक्तदान शिबिराचे सर्व रेकॉर्ड तोडले गेले। या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महात्मा गांधी रक्तपेढी यांनी गोळा केलेले रक्त थॅलेसेमिया रुग्ण व कॅन्सर रुग्ण यांना देण्यात येणार असल्याचं प्राचार्य अजय कौलसर यांनी सांगितलं। समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य अजय कौलसर यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केलं। रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून समाजाला प्रेरणा मिळते असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। फार मोठं काम आहे, फार मोठं कार्य आहे हे। आणि कौल साहेब हे किती अनेक वर्षापासून हे करत आले आहेत आणि हे मला वाटतं आयुष्यभर करतील। त्यांचं जे प्रेम आहे या म्हणजे जे काय डोनेशन, ब्लड डोनेशन कॅम्प म्हणा किंवा आणि काही हेल्थ कॅम्प्स म्हणा, सर्व ते करत असतात। आणि हा आज फार मोठा दिवस आहे आम्हा सर्वांसाठी, कारण कहते बूंद बूंद से बनता है दर्या। तर तुम्ही थोडा जरी रक्तदान केला की म्हणजे बऱ्याच लोकांच्या म्हणजे काय म्हणतात फॅमिलीजमध्ये, परिवारांमध्ये नक्कीच एक म्हणजे तुम्ही एक जीवन देताय, लोकांना आयुष्य देताय पुढे। फार फार मोठं कार्य आहे कौल साहेब, बहुत बड़ा काम है। मैम क्या कहेंगी आज माता जी के जो है माता जी की याद में अजय कौलसर द्वारा जो है ब्लड डोनेशन कैंप, मेगा ब्लड डोनेशन कैंप में बड़ी संख्या में लोग ब्लड डोनेट कर रहे हैं और रक्तदान महादान है, किस तरह से लोगों को इंकरेज करेंगे? जैसा मैंने कहा कि ये लोगों को जीवन देने वाला काम है, तो जैसा मैंने पहले भी कहा कि ये सच मायने में हीरोज़ हैं, है ना। तो पर ये जो है ना कार्य, ये जितना आप करो उतना कम है। तो मैं बस ये रीच आउट करना चाहूँगी लोगों को, ये कहना चाहूँगी कि जितने भी लोग आ सकें आगे और अपना ब्लड डोनेट करें, इसके लिए दिल लगता है, जिगर लगता है। तो ये मैं कहूँगी आज जितने भी लोग यहाँ एकत्रित हुए हैं, बहुत बड़ा दिल और जिगर है उनका। बहुत बहुत धन्यवाद। एक आखिरी सवाल जी, सामाजिक कार्य के साथ साथ बेटे और माँ का जो रिश्ता होता है उसको भी अजय कौलसर कई सालों से लगातार निभा रहे हैं। एक पुत्र के तौर पर अपनी माँ के जन्मदिन हो या जयंती के मौके पर हमेशा इस तरह के कार्य करते हैं। इनके ऑफिस में मैं गई थी और इनकी माताजी का फोटो था और नीचे उन्होंने बस लिखा है माँ। आई थिंक वही एक शब्द है जो मतलब एक मैं कहूँगी दरिया की तरह है। कैसे मम्मी को किस तरह से याद कर रहे हैं? डोनेशन के लिए आज इंक्रेज आपने इतना बड़ा जो है आयोजन कैंप किया, क्या कहेंगे? सिर्फ लोगों की देखिए, ब्लड डोनेशन के ज़रिए लोगों की एक सेवा होती है और जब सचमुच ब्लड की ज़रूरत होती है तो हम लोग देखते हैं कि लोग किस कठिनाई से गुजरते हैं। तो मुझे लगता है की इससे अच्छी श्रद्धांजलि माता जी के प्रति कुछ नहीं हो सकती। मला वाटतं लोकांमध्ये एक ब्लड डोनेशन प्रति एक अवेअरनेस किंवा जागृती झालेली आहे, म्हणून आपण बघतो की एवढ्या मोठ्या संख्येत लोक आलेली आहे, कारण त्यांना माहीत आहे की ब्लड डोनेट केल्यानंतर कोणाचा तरी जीव वाचतो। तर या उद्देशाने एवढी लोक आज आपल्याला इथे दिसून येत आहेत। जी अपील आपण केली होती रक्तदान शिबिराची, ते आपल्याला भरघोस प्रतिसाद मिळाला। सोशल मीडियावर रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता। फक्त हे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपण बघितलं असेल की एवढी अपील किंवा सोशल मीडियामध्ये आम्ही हे अपील केलेली आहे की लोकांमध्ये एक जनजागृती आणण्यासाठी आणखी लोकांना ब्लड डोनेट केल्यानंतर बाकीच्या लोकांना किंवा पेशंट्सना त्याचा काय फायदा होईल। कारण सांगितल्याप्रमाणे की हे जे ब्लड डोनेशन आम्ही करतो आहोत, हे जे ब्लड बॉटल्स आहेत थॅलेसेमिया पेशंट्स आणखी कॅन्सर पेशंट्सना हे फ्री प्रोव्हाइड केली जाणार आहे। त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत। एक तर आज जे या ठिकाणी जे नागरिक आलेले आहेत ते म्हणतात की अजित पवार सगळ्यांचं जे कार्य आहे
त्या प्रेमापुढे आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे जे कार्य आहे सर्वात महान कार्य म्हणून आम्ही सहभाग घेतो आणि सरासरी पहिल्या 2 तासामध्ये 100पेक्षा अधिक लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. कसं बघा? लोकांना एक विश्वास आहे की जे ब्लड डोनेट ते करताय ते खरोखर उपयोगी कामासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणखी त्यांचा हे विश्वास आहे म्हणून एवढी लोक इथे आलेली आहेत. सर आपण या ब्लड डोनेशनसाठी खासदार स्वतः रवींद्र वायकर, आमदार फारुख खानजी आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सुद्धा आम्ही सर्वांचे आभारी आहोत कारण त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने सर्व लोक माननीय खासदार साहेब, आमदार साहेब, BJP प्रेसिडेंट मुंबई, MLA अमित साटमजी, हे सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. डॉक्टर भारती लवेकर यांनी सुद्धा अपील केली आहे. या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. या ब्लड डोनेशनमध्ये आतापर्यंत जे रेकॉर्ड्स होते सगळे ते रेकॉर्ड सगळे ब्रेक होताना दिसत. कसं वाटतं? आता तर सुरुवात झाली आहे, सांगता येत नाही. आपण एंड ऑफ द डे बघूया. या रक्तदान शिबिरानिमित्त मुंबईकरांना काय आवाहन करतात? फक्त लोकांनी पुढे येऊन ब्लड डोनेशन केलं पाहिजे कारण आपण बघतो की कुठे कुठे किती कमतरता ब्लडची असते कित्येक हॉस्पिटलमध्ये, ज्यामुळे सर्जरी वगैरे थांबून राहत आहेत. तर ह्याच्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणखी खरोखर ब्लड डोनरसाठी पुढे यायला पाहिजे. आणि काय सांगाल रक्तदान शिबिराला आलात? रक्तदान शिबिराला मी नेहमीच इथं येते. अजय कौल सरांची आणि शबनमजींच्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते दरवर्षी ठेवतात आणि एक चांगला उपक्रम आहे हा. आणि या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. मी आहे, योगीराज आहे, रंजनाताई आहे, आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा त्यांच्या या उपक्रमाला. आपण एक अपील सुद्धा केलं होतं. आपण पाहता की अपिलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तदान आलेले. हो, मी अपील केलं होतं कारण हा चांगला उपक्रम आहे आणि नेहमी एक चांगले उपक्रम या ठिकाणी राबवले जातात म्हणून मी त्यासाठी या ठिकाणी आव्हान केलं होतं. सर काय सांगाल? मॅडम सुद्धा आले त्या ठिकाणी रक्तदान शिबिराच्या. मॅडमचा खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमच्या या उपक्रमाला भेट देऊन आणखी लोकांचा प्रोत्साहन केला त्याबद्दल मॅडमचे आम्ही सर्व आभारी आहोत. या ठिकाणी ज्यांनी मॅडमनी सुद्धा रक्तदानासाठी अपील करतो मोठ्या प्रमाणात रक्तदाते आलेत. मागचे सगळे रेकॉर्ड ब्रेक होताना दिसत आहेत. लोकांमध्ये एक जनजागृती झाली आहे की ब्लड डोनेशन ही खरोखर आजची गरज आहे म्हणून आपण पाहतो की एवढ्या संख्येत लोक आली आहेत. नमस्कार, मी वर्सोवा पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. तरी आज मॅडमचा संदेश आला की CWC येथे रक्तदान करायचं आहे. तरी आम्ही ऑन ड्युटी असून आम्ही थोडा वेळ काढून रक्तदान करण्यासाठी इथे आलेलो आहे. तसेच माझ्यासोबत काही अजून माझ्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी पण ते पण आलेले आहेत. असं रक्तदान करणे हे खूप चांगली गोष्ट आहे. रक्तदान केल्याने लोकांचा गैरसमज आहे की आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते, काही आजारची लागण होते लवकर, असं आपले गैरसमज आहे लोकांचा. तरी तसं काही नाही आहे. आम्ही मागील 5-6 वर्षापासून रक्तदान करतो आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान करा कारण एखाद्याचा जीव आपलं रक्तदान केल्याने त्यांचा जीव वाचू शकतो. यापेक्षा आनंदाची गोष्ट आपल्याला काय असणार आहे? रक्तदान करा आणि लोकांचा जीव वाचवा, हेच एवढं मी बोलू शकतो. बस. सो ये जो काम होता है ये सोसाइटी के लिए होता है. तो एज अ इंडिविजुअल ह्यूमन बीइंग हमको जितना हो सके सोसाइटी को हम हेल्प कर सकते हैं. तो अगर हम ये करेंगे तो किसी की एक जान भी बच सकती है. तो इसी के लिए मैं हर साल यहाँ पर आता हूँ डोनेट करने के लिए. कितने साल से आप डोनेशन देते हैं? जब से यहाँ पर शुरू हुआ है वो कैंप, सो एवरी ईयर मुझे यहाँ से कॉल भी आता है ये स्कूल से कि ये डे पे आप आने वाले हो. तो मैं टाइम निकाल के आता हूँ हमेशा ब्लड डोनेट करने यूथ के को लिए. क्या संदेश देना चाहेंगे? यूथ को यही सजेस्ट देना चाहूँगा कि मतलब स्ट्रॉन्ग लोग जो है जो दे सकते हैं ब्लड, वो जिम ना जाए और ब्लड डोनेशन कैंप भी आए. क्या कहेंगे उन्हें आप रक्तदान शिविर में यहाँ पर आए? प्राचार्य अजय कौल सर ने रक्तदान का आह्वान किया था. रक्तदान शिविर शुरू हुआ क्या? जैसा कि हम सारे लोगों को पता है कि अजय सर जो है बहुत ही सेल्फलेस तरीके से समाज सेवा करते रहते हैं. साल में कई सारे ऐसे कार्यक्रम लेते हैं जिससे जनहित का काम हो और यहाँ के एक फीलिंग अलग ही आती है, एक इंस्पिरेशन मिलता है और बहुत ही सक्सेसफुल कार्यक्रम रहा. अजय कौल साहब हर साल अपना ही रिकॉर्ड तोड़ते हैं. भगवान करे उनको और ताकत मिले और अपना रिकॉर्ड ऐसे ही तोड़ते रहें. हर जगह रक्तदान शिविर आप भी आयोजन करते होंगे और कहीं पर जाता भी हो गया रक्तदान के लिए. तो इस रक्तदान शिविर में क्या अलग लगता है? क्या यहाँ पे लोग दिल से आते हैं और रक्त का अपना दान करते हैं और अजय कौल साहब का आशीर्वाद लेते हैं. और एक देखिए एक वाइब से यहाँ बहुत पॉजिटिव रहता है क्योंकि यहाँ पे सेल्फलेस चीज़ें हैं. यहाँ फोटोबाजी करने के लिए कोई चीज़ नहीं होता, कुछ पाने के लिए कुछ नहीं होता.
जो होता है दिल से होता है और समाज सेवा होता है। इस कैंप के बाद कैंप के आयोजन के संदर्भ में लोगों को क्या आह्वान करना है? मैं हमेशा ये बोलना चाहता हूँ और ये साइंटिफिक ढंग से प्रूव हो चुका है कि रक्त का दान करने से शरीर में फ़ायदा ही होता है और मेडिकली ये प्रूव हो चुका है। तो मैं ये लोगों से अपील करना चाहता हूँ कि रक्तदान सबसे बड़ा दान होता है और आप सभी लोग को आपस में आगे आके रक्तदान करना चाहिए, क्योंकि ये रक्त का बहुत ज़्यादा क्राइसिस आता है इमरजेंसी में और ये सब में। तो आप जितना करेंगे उतना समाज सेवा होगा, लोगों के काम में आएगा। नागेश जी, आपके व्यूअर्स को मेरी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। नमस्कार। आज हम लोग क्लेरास कॉलेज ऑफ कॉमर्स में एकता मंच ऑर्गेनाइज किया हुआ ब्लड डोनेशन कैंप है। जैसे कि आप ही के ज़रिए हमने आपके चैनल पे लोगों को बताया था कि आज के ब्लड कैंप में जितना भी ब्लड डोनेट होगा यहाँ पे थैलेसीमिया पेशेंट्स के लिए इस्तेमाल किया जाएगा। तो मैं आज मेरे बेटी के साथ आया हूँ। ये फर्स्ट टाइम ब्लड डोनर है। मैं एक बहुत ही प्राउड फादर हूँ। मैं एनकरेज करता हूँ पेरेंट्स को, लोगों को कि अपने बच्चों को, अपने भाइयों बहनों को आप प्लीज़ एनकरेज कीजिए कि वो खून ब्लड डोनेट करें और लोगों की सेवा करें। मेरी एक गुजारिश है आप सबको कि आप अजय कौल सर के लिए एक प्रार्थना ज़रूर कीजिए कि इनकी लंबी आयु के लिए, क्योंकि इनके ऑर्गेनाइज किए हुए कैंप में आप देख सकते हैं रिकॉर्ड लेवल डोनर आए हुए हैं और मैं उम्मीद करता हूँ, आशा करता हूँ कि आगे इनके ब्लड डोनेशन कैंप्स में इसी तरीके से आप आइए और ब्लड डोनेट कीजिए। ये बहुत ही अच्छा कार्य है। आज श्री अजय कौल जी के माता जी का जन्मदिन है। उनके याद में, उनके स्मृति में ये कैंप रखा गया है। तो एक दुआ उस माँ को जिन्होंने अजय कौल जी जैसे बेटे को जन्म दिया है। Hi, I'm Tia Coelho. I am a student in degree college and this is my first time donating blood. I was very terrified, but everyone here was very helpful and they calmed me down, they talked me through the procedure and it was a very painless, quick procedure. I want to encourage everyone else who just turned 18 to be brave and donate blood. It can help save many lives. I want to thank my father for getting me here. क्लेरा कॉलेज आणि CWC कॉलेज शाळा आणि प्रिन्सिपल अजय कौल यांच्या माध्यमातून आज इथे ब्लड डोनेशन कॅम्प होत आहे आणि या कॅम्पसाठी मी आता बघतोय लोकांची लाईन लागलेली आहे. म्हणजे जसं फुकट वाटायला लोकांची लाईन लागते त्याप्रमाणे ब्लड देण्यासाठी ते लाईन लागलेली बघा. आणि जवळजवळ आत्ता माझ्या मते 350 ते 400 बॉटल जमा झाले. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत रात्री हा कार्यक्रम चालणार आहे आणि माझ्या मते 1000च्या आसपास बॉटल्स जमा होतील असं मला वाटतं आहे. आणि खरोखर सरांचा हा जो उपक्रम आहे हे त्यांच्या आईच्या या म्हणजे आठवणीबद्दल ते घेतात हे कार्यक्रम आणि खरोखर सर दरवर्षी हा कार्यक्रम घेतात. आणि सरांचं जे योगदान आहे या येथील सगळं जे सोशल वर्कमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. सरांचं प्रत्येक इव्हेंट हा अशाच प्रकारचा इव्हेंट होत असतो आणि हे जे ब्लड जे गोळा करण्यात येणार आहे ते थायलेसिस पेशंट आणि कॅन्सर पेशंटला सरांनी सांगितलं की ते फुकट देणार आहेत. त्यामुळे खरोखरच ह्या रक्तदान शिबिराचा खूप लोकांना चांगला फायदा होणार आहे. माझ्यासोबत संतोष गोपालजी जे पुन्हा खडकवासलावरून आलेले आहेत. त्यांना मी जेव्हा अजय सरांना सांगितलं की सर बोले नाही त्यांना बोलवून घ्या, खरोखरच असं माणसं आपल्याकडे पाहिजेत. तर ते खडकवासला पुण्यावरून सकाळी 8 वाजता निघून आत्ता इथे पोचलेले आहेत. आता माझ्या मते 1:30 वाजलेला आहे आणि त्यांनी सलग 108 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि आज 109व्या वेळेत ते रक्तदान करणार आहेत. खरोखर त्यांचे खूप आभार मानायला पाहिजेत की अशी लोकंही समाजामध्ये वावरत असतात. काय सांगाल, ज्या तुमचा आज फिटनेसचा जो मेन हेच आहे का, कारण की आज ते बोलतात नाही फिटनेस का क्या राज आहे, की गेल्या म्हणजे 108 वेळा तुम्ही ब्लडचं त्या ठिकाणी डोनेशन केलेलं आहे. का रक्त हे असं आहे की त्याचं कुठल्या फॅक्टरीत कुठल्या कारखान्यात तसं उत्पादन होऊ शकत नाही. ते आपण एकाच माणसाकडनं दुसऱ्या माणसाला द्यावं लागतं आणि एक रक्तदान केल्यानंतर तुम्ही कमीत कमी 3 जणांचे प्राण वाचवू शकता.
आणि आत्तापर्यंत जर हिशोब केला तर मी साधारण 40 ते 45 लिटर रक्त दिलं आहे आणि मी आज फिट अँड फाईन 51 इयर्समध्ये पण आहे. त्याचं कारणच एक आहे की माझं रक्त वारंवार बाहेर निघून जातं आहे आणि नवीन रक्त तयार होतं आहे. एकदा आपण रक्तदान केल्यानंतर 24 तासात ते पुन्हा तयार होतं. तर मी वारंवार सगळ्यांना आवाहन करतो की यांनी प्रत्येकाने 3-3 महिन्यांनी रक्तदान करायला पाहिजे. आज मला इथे आमचे मार्गदर्शक राजेशजी खाडे यांनी आमंत्रित केलं आणि अजयजी पौल या सरांनी हा ऑर्गनाईज केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर एक तर मी डॉक्टर किशोर जे आहे, मेडिकल डायरेक्टर महात्मा गांधी ब्लड बँक. मी पहिले म्हणजे क्लॅरन्स कॉलेजमध्ये 20 वर्षापासून ब्लड डोनेशन ड्राईव्ह होत आहेत आणि मला असं वाटतं की मी 20 वर्षापासून हे ड्राईव्ह होतोय, पण आज जो सैलाब दिसतोय लोकांचा, म्हणजे ज्याप्रमाणे लोक इकडे आलेले आहेत, मला वाटत आहे की लोक थांबतील. एवढं प्रचंड प्रमाणात ब्लड डोनेशन ड्राईव्ह होणं हे नॉर्मल नाही आहे. म्हणजे अजय कौल सरच फक्त करू शकतात हे मला जाणवलं आज. आणि एवढ्या लोकांची गर्दी आणि सरांवरती प्रेम हे आज उफाळून दिसतं, हे समोरून मला जे दिसलं आज. तर माझी खूप शुभेच्छा. मी आज पहिल्यांदा असं मला वाटतं की हे हँडल करण्यासाठी ॲक्च्युली टीम मस्त चांगली पाहिजे, असायला पाहिजे. आणि सरांचा आशीर्वाद आहे, अजय सरांचा, आणि त्यांचे रिलेशन्स आम्ही बघतोय. एवढी लोक, एवढी गर्दी मी माझ्या आयुष्यामध्ये कॅम्पमध्ये क्वचितच बघितल्या मागच्या 25 वर्षामध्ये. तर शुभेच्छा आहे आणि मी वाट बघतोय. परत नंतर हे कॅम्प संपल्यानंतर बघू आपण काय प्रतिसाद आहे. प्रतिसाद तर आतापर्यंत 200-250 लोकांचे डोनेशन झालेले पण आहेत. 3 तास होऊन पण नाही गेले, तर किती अजून होतील ह्याचा अंदाज घेणं आज पहिल्यांदा मला कठीण वाटतोय. याच्यामध्ये आतापर्यंत ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये, शेवटच्या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये 357 युनिट्स गोळा झाले होते. असं वाटतं की आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स ब्रेक होते. 100%. कारण मी आता पण बोललो की 250 डोनर आता झालेले आहे. आता वाजले किती, 1 वाजलेले आहे आणि पूर्ण दिवस रात्रपर्यंत आहे. मागचे 350 काहीतरी झालेले आहे मागच्या वर्षी, आतापर्यंतचा एक मॅक्सिमम रेकॉर्ड. तर सगळे रेकॉर्ड्स ओलांडून आपण पुढे जाणार आहे याची मला आज खात्री आहे 100%. खूप छान अनुभव होता. सगळं सिस्टमॅटिकली अँड वेल ऑर्गनाइज्ड आहे. हायजीन आणि सेफ्टी सगळ्याचं एकदम प्रॉपर हे कन्सिडर केलेलं आहे आणि अरेंजमेंट्स आर व्हेरी गुड. किती वेळ रक्तदान करता यावर्षी? या वर्षात हा माझा 3रा रक्तदान आहे. सर माझे गॉडफादर सारखे आहे. ते लहानपणीपासून आम्ही श्री अजय कौल आमचे गॉडफादर सारखे आहे. आम्ही लहानपणीपासून त्याच्याकडे शिकलेलं आहे. जे काय आमच्यात संस्कार आहे ते आमचे गुरु आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन दिलं आहे. इतर महिला असतील त्यांना कशा प्रकारे आपण काय? इतर महिलांना मी एनकरेज करेन का तुम्ही पण पुढे व्हा आणि ब्लड डोनेट करा. खूप नेसेसरी आहे, महत्त्वाचं आहे. कारण की आपल्या बॉडीमध्ये आयर्न एक्सेस झाल्यामुळे पण प्रॉब्लेम होतो. जसं का इन्फ्लमेशन होतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं. तर आपण ब्लड डोनेट केल्याने ते सगळं टाळलं जातं. हर साल की तरह इस साल भी आदरणीय अजय कौल सर के नेतृत्व में ये ब्लड डोनेशन कैंप ऑर्गेनाइज किया गया है. मैंने पिछले 20 सालों से राजनीतिक क्षेत्र में हूँ. बहुत सारे ब्लड कैंप देखे हैं. ये इकलौता ब्लड कैंप है जहाँ पर लोग एंजॉय करते हैं. वरना ब्लड कैंपों में जनरली लोगों को बुलाया जाता है कि भाई आइए और ब्लड डोनेट करिए. लेकिन ये इकलौता मैं हर साल जब आता हूँ यहाँ पे देखता हूँ कि लोग एंजॉय करते हैं. ब्लड देने के लिए लोगों में लाइन लगी होती है. तो मैं हमेशा से ये बात कहना चाहता हूँ, जनता को बताना चाहता हूँ कि अजय सर ने लोगों के अंदर शिक्षा के साथ साथ एक जो सेवा की भावना ह्यूमन बीइंग के लिए पैदा की है, ये अपने आप में बहुत बड़ी बात है. मैं आभार व्यक्त करता हूँ अजय सर का इस चीज़ के लिए कि नौजवानों के अंदर ब्लड डोनेशन कैंप हो, मेडिकल कैंप हो, तमाम तरह की जो चीज़ें आवश्यक हैं एक अच्छा नागरिक बनने के लिए, वो उनके अंदर पिरो रहे हैं. और ये ब्लड कैंप उसी का एक नतीजा है. लगभग आप हर ब्लड कैंप में जाते हो, तो उस ब्लड कैंप और इस ब्लड कैंप में क्या अलग कुछ है या कुछ? नहीं, मैंने कहा कि हर ब्लड कैंप में हमने भी ब्लड कैंप ऑर्गेनाइज किए हैं, तो हमें लोगों को बुलाना पड़ता है. और क्या है, हमारे समाज में थोड़ा सा ब्लड डोनेशन को लेकर के भ्रांतियाँ हैं कई सारी. लेकिन यहाँ पर जब मैं आके देख रहा हूँ तो ऐसा लग रहा है कि यहाँ पे कोई मेला लगा हुआ है.
इतनी बड़ी संख्या में लोग लाइन लगाकर बैठे हुए हैं कि हमें ब्लड देना है, तो कहीं ना कहीं ये एक लोगों के मन में उस भावना को बढ़ाने वाली बात है कि समाज के प्रति हमारी जिम्मेदारी क्या है। एक दूसरा, इसका मैं श्रेय अजय सर को इसलिए देता हूँ क्योंकि उन्होंने इस तरीके की नैतिकता और ऐसे मूल्यों को लोगों के अंदर डाला है कि लोग स्वयं चलकर आते हैं और अपना ब्लड डोनेशन करते हैं, जो अपने आप में बहुत बड़ी बात है। सर क्या बताएंगे कैसा था ब्लड डोनेशन का अनुभव, आप दोनों साथ में रहे क्या? मैं सुरेश बोल रहा हूँ और मैं वर्सोवा से आया हूँ। मैं फर्स्ट टाइम ही आए हम लोग दोनों ब्लड डोनेशन के लिए, तो मेरे को बहुत ही अच्छा लगा। ये मैं सेकंड टाइम आया हूँ, एक बार दोपहर में भी आके गया था तो बहुत रश थी, इसके लिए अभी सेकंड राउंड में वापस आया हूँ, ऐसा है। और डोनेशन मिसेस को भी लेकर आए, इसके पीछे की क्या वजह नहीं थी, एक इच्छा थी किसी की जान बचे और अपन को डोनेशन करना चाहिए। ब्लड ऐसा है किसी को काम आए, ज़रूरतमंद को, इसके लिए हमारी इच्छा आज पूरी हुई है। मतलब कभी से सोच रहा था मैं, और आज मेरा ये सपना पूरा हुआ है, मतलब ऐसा है। आचार्य अजय कौल सर जिन्होंने ब्लड डोनेशन का कैंप आयोजित किया, उनके बारे में क्या बताएंगे? नहीं, उनके बारे में भी अच्छा है, अजय सर का नाम है, अच्छा काम है उनका। हमारे बच्चे भी यहाँ पढ़ने के लिए आते हैं, उनका भी व्यवहार अच्छा है, और कैंप लगाते हैं एकता मंच का, ये भी अच्छा है, इनका भी काम ऐसा है, तो बहुत लोगों की इससे जान बचेगी और अच्छा है। काय सांगा पालकली जी रक्तदान शिबिरामध्ये आपण आहात, त्याच्या सरांनी रक्तदान केलं, आयोजन केलेलं आहे, काय सांगाल काय? आज सरांचं इतके सगळे सामाजिक कार्य असतात, पण आजचं जे ब्लड डोनेशन कॅम्प आहे ते सर्वश्रेष्ठ आहे याच्यामुळे, कारण की सरांनी गेल्या कित्येक वर्षांचे ब्लड डोनेशनचे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे। लास्ट इयर 375 पर्यंत आकडा गेला होता, पण यावेळी आत्ता दुपारी 4 वाजेपर्यंत 400च्या वरती गेलेला आहे। बहुतेक संध्याकाळी 9 वाजेपर्यंत बंद होईपर्यंत 500 क्रॉस करणार, आणि आम्हाला खूप गर्व वाटतं की आम्ही सरांबरोबर आहोत आणि इतकं चांगलं ब्लड डोनेशन कॅम्प कित्येक कॅन्सर पेशंट्स आणि थॅलेसेमिया पेशंट्सला याचा उपयोग होईल। खूप बरं वाटतंय आणि सरांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन याबद्दल। या रक्तदान शिबिरानिमित्त अजय सरांबद्दल काय सांगाल, कारण इतके वर्ष आपण सरकार सोबत आहात, त्यांच्या संदर्भात तर बोलायचं झालं तर काय सांगाल? मी जेव्हा पण आपण सगळे इंटरव्ह्यू घेता माझे, मी एकच शब्द बोलते की सरांबद्दल जितकं बोललं तितकं कमी, शब्द कमी पडतात। सरांचं काम, सरांचा स्वभाव, सर जे लोकांसाठी करतात, कोणी असू दे, कोणत्याही भाषा बोलणारा, कोणत्याही रिलिजनचा असू दे, सर सगळ्यांसाठी उभे असतात, सर सगळ्यांना मदत करतात। तर सरांसाठी मी जितकं बोलेल ते माझ्या तोंडाने बरं वाटणार नाही, छोटी मुँह बडी बात होईल। तर सर आहे, आभाळ आहे सर, आणि प्रेमाची वर्षा त्यांच्याकडनं नेहमी होत असते। आज CWC शाळेमध्ये क्लॅरा जे प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांच्या आईच्या स्मरणात प्राध्यापक अजय कौल यांनी जे रक्तदान शिबिराचे आयोजन केलं, खास करून या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे थॅलेसेमिया आणि कॅन्सरच्या रुग्णासाठी हे रक्त आपण त्यांना यूज होणार आहेत। निश्चितपणाने गेल्या 25 वर्षापासून कंटिन्यू अशा प्रकारच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करणं, त्याला सक्सेस करणं आणि पूर्ण दिवस चालवणं ही फार महत्त्वाची बाब आहे। कारण ज्या पद्धतीने आता 500पेक्षा जास्त रक्तदात्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, मुंबईमध्ये एखाद्या संस्थेमार्फत एवढी मोठी संख्या त्याला टार्गेट करणं, त्याला पूर्ण करणं हे फार मोठी बाब आहे। मी यासाठी अजय कौल सर, त्याच्या पुऱ्या टीमचं मी अभिनंदन करतो। अजय सरांबद्दल काय सांगाल, कारण जसं तुम्ही सांगितलं की एखाद्या संस्थेमार्फत एवढं मोठं युनिट्सचं टार्गेट कम्प्लीट करणं खूप अशक्य। खरं पाहिलं तर अजय कौल यांची एक विशेषता म्हणजे ते शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा, कारण ज्या पद्धतीचे रक्तदान शिबिर असून देत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ते समाजाला मदत करण्याचं काम करतात। खरं म्हणजे तर मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार यांचे हात बळकट करण्याचे कामसुद्धा या माध्यमातून होतं, आणि त्यांनी ज्या पद्धतीने या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून, रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जी मोठी संख्या जी पार केलेली आहेत, खरंतर त्यांचं मी कौतुक करतो। कारण आम्ही मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा काही ठिकाणी जातो तर 50 आणि 60 सुद्धा झालं तरी त्याला आपण मोठं अचिव्हमेंट मानतो, पण इथे 500पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान करून एक प्रकारचा विक्रम केलेला आहे। मी परत एकदा अजय कौल सर आणि त्यांच्या पुऱ्या टीमचं अभिनंदन करतो। धन्यवाद। आणि असं आहे की अजय सरांनी जर कधी विचार केला की 1000 बॉटल्स ब्लड मिळालंच पाहिजे आणि त्यांनी जर रिक्वेस्ट केली
तर तुम्ही ही जागा पुरणार नाही. कारण अजय सरांनी इतक्या लोकांना मदत केली आणि निस्वार्थपणे केले. ते काय कुठले पॉलिटिकली नेता नाहीये, समाजसेवक आहेत. प्रत्येक समाज, प्रत्येक जातीतला, प्रत्येक भाषेचा माणूस त्यांच्याकडे येतो जातो. आणि आज एज्युकेशन मध्ये पण त्यांनी जी प्रगती केली ती आज विचार करण्यासारखी आहे. कारण मी त्यांना जेव्हापासून ओळखतो तेव्हा त्यांचं वर्सोवामध्ये एक छोटस सुरुवात केली होती आणि आज परमेश्वराच्या कृपेने, जनतेच्या आशीर्वादाने ते कुठेही कोणी किती ताकद लावली किंवा काही विरोधात करायचं म्हटलं तरी त्याचं काय वाकडं होणार नाही. कारण ते स्वतःसाठी जगत नाहीयेत, ते जनतेसाठी जगतायत आणि एवढ्या लोकांचे आशीर्वाद आहेत की ते सक्षम आहेत. आणि परमेश्वराकडे मीही प्रार्थना करतो की त्यांची तब्येत पाणी चांगली ठेवो, कारण लाखो लोकांचा आशीर्वाद त्यांच्या मागे. आजपर्यंत झालेल्या सगळ्या रक्तदान शिबिरामध्ये आजचा आज रक्तदान शिबिर आहे, सगळे रेकॉर्ड ब्रेक रक्तदान होते असं दिसते काय? हे 100% होणार आहे, प्रश्नच नाही. आता मी माझ्या ओळखीचे जेवढी लोक आहेत, आता हा संतोष आहे, याची पूर्ण टीम, मी आता आलो लिफ्ट मधून तर मला बाहेर दिसली. म्हणजे लोक न बोलवता, मी तुम्हाला म्हटलं ना, जर साहेबांनी विचार केला की नाही 1000 पूर्णच करायचे आणि अपील केला ना, तर मी तुम्हाला चॅलेंज देतो 1000 बॉटल पण होऊन. त्याचं कारण फक्त व्यक्तिमत्व. हे जे व्यक्तिमत्वाने आयोजन केलेलं आहे त्यांनी समाजासाठी असे भरपूर असे कार्य केलेले आहेत. आणि ज्या समाजासाठी कार्य केलं, म्हणजे मी समाज म्हणजे असं पर्टिक्युलर नाही म्हणत, प्रत्येक माणुसकीचं जे काम आहे त्या माणुसकीच्या कामाने सरांचं एवढं नाव आहे. आणि स्वतःचा स्वार्थ नसलेला असा एकमेव समाजसेवक म्हणजे मला तरी वाटतं अंधेरी वर्षामध्ये सरांचं एवढं चांगलं नाव आहे. अजय कौल सर म्हटल्यानंतर एक उत्साह येतो, एक रिस्पेक्ट येतं. आणि त्या रिस्पेक्टपोटी मला वाटतं की हा जेव्हा ब्लड कॅम्पच्या आयोजनाचं 14 तारीख ठरली, मला तेव्हाच वाटलं होतं की हा मोठा परिणाम येईल. आणि सरांनी काय असं भरपूर काय असं नाही की या असं कोणाला नाही सांगितलं, फक्त जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना आव्हान करायला सांगितलं. आणि मला असं वाटतं त्या आव्हानाचा आज जोरदार असं रक्तदान शिबिराचं आयोजन झालेलं आहे. नमस्कार सबको. अजय सर लोगों के लिए एक प्रेरणा स्थान है. लोगों का सेवा करना और अपने मम्मी के नाम पे वो भी बहुत अच्छा एक बड़े सोशल वर्कर है. हम तो छोटे बच्चे उनके सामने, हम उनको देख के प्रेरित हो रहे कि अजय सर इतना अच्छा काम कर रहे हैं तो हम भी सोसाइटी के लिए अच्छा काम करेंगे. और हमारी सबसे यही अपेक्षा है कि लोगों को हम बोलते हैं कि यहाँ पर आए और ज़्यादा से ज़्यादा ब्लड डोनेशन करें. पहली बात तो अजय सर जी का धन्यवाद. उन्होंने हमेशा से सामाजिक कार्य में वो आगे रहे हैं, सोशल सर्विस में वो आगे रहे हैं. चाहे वो कोविड का वो समय हो जब पूरा विश्व लॉकडाउन में था, उन्होंने रास्ते पर उतरकर सबकी सेवा की है और मेडिकल कैंप्स ऑर्गेनाइज किए हैं, ब्लड डोनेशन कैंप ऑर्गेनाइज किए हैं. तो उनको धन्यवाद देना चाहता हूँ और उनको कहना चाहता हूँ कि कीप इंस्पायरिंग एवरीवन, सबको इंस्पायर करते रहिए और कीप ब्लेसिंग एवरीवन एंड कीप हेल्पिंग एवरीवन. आप इसके पहले भी हर साल ब्लड डोनेशन का कैंप होता है, मगर इस साल के ब्लड डोनेशन में के कैंप में कुछ क्या अलग देखने मिला? बहुत ही कुछ अलग. एक्चुअली अजय सर जब भी कैंप रखते हैं तो वो सुपर हिट ही होता है, क्योंकि मैं देखता हूँ जिस प्रकार से लोगों की इन्वॉल्वमेंट रहती है, और वो इसलिए भी रहती है क्योंकि अजय सर इतने अच्छी तरीके से सामाजिक कार्य करते हैं. लोग उनसे जुड़े हुए हैं, लोग आते हैं और बड़ी ही संख्या में आकर कैंप में भाग लेते हैं. इस बार भी मुझे ऐसा लगता है कि अभी 500 तक का काउंट ब्लड डोनेशन का हो गया है, जो बहुत ही अच्छा आहे, खूप चांगलं आहे ते. यावेळी स्वतः प्राचार्य अजय कौल सरांनी रक्तदान शिबिरासाठी अपील केलं होतं. स्वतः मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम साहेबांनी सुद्धा अपील केलं होतं. त्या अपीलच्या माध्यमातून काय वेगळं जाणवलं, काय अपील केल्यानंतर? अपील तो हर किसी ने की है. मैंने भी अपने माध्यम से लोगों को कहा है कि रक्तदान करना चाहिए. रक्तदान एक जीवनदान है आणि ते एक पुण्याचं काम आहे. तो सबने अपील की और उस अपील के वजह से भी लोग आए हैं, और अजय सर इतना अच्छा काम करते हैं उस वजह से भी लोग यहाँ पे आए हैं. सर शेवटी एक अजय सरांच्या म्हणजे अजय सरांसाठी काय तुम्ही तुमच्या माध्यमातून संदेश देऊ शकता? हेच संदेश देतोय की सर कीप हेल्पिंग अदर्स, कीप इन्स्पायरिंग एव्हरीवन अँड कीप ब्लेसिंग एव्हरीवन. आमच्या विभागाचे कार्यसम्राट आमदार श्री अमित साटम साहेब आणि मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांनी इथे आम्हाला आवाहन केलं होतं की अजय सर कोर सरांचा हा
हा रक्तदान शिबिर आहे तिथे जास्तीत जास्त संख्येने पोहोचून रक्तदान करावं. रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे आणि त्यासाठी जेवढ्या संख्येने आपण उपस्थित राहू तेवढं या देशाच्या भवितव्यासाठी चांगलं आहे. म्हणून आम्ही त्यांच्या आव्हानाचा आदर करून इथे रक्तदानासाठी आलो. कसा अनुभव होता कारण प्रत्येक ठिकाणी सुद्धा रक्तदान करायला जातात आणि यावेळेच्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन कसं वाटतं? इकडे रक्तदानात सहभाग झाल्यानंतर असं मला लक्षात आलं की इथे खूप चांगली सुविधा आहे. डॉक्टर्स पण खूप चांगल्या प्रमाणात इथे आहेत आणि म्हणजे आपल्याला जास्त वेळ इकडे टाईम लागत नाही, लवकरात लवकर होऊन जातं आहे आणि भरपूर संख्या असली तरी पण आपलं एक 15 मिनिटामध्ये आपलं सर्व काही रक्तदानाचं प्रोसिजर होऊन आपण फ्री होऊन जातो याच्यातून. इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना काय म्हणतात तर अजूनही रक्तदान सुरूच आहे. रक्तदान अजून सुरूच आहे ते इतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना काय आवाहन करतात? मी माझ्या विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्ही सटम साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. रात्री 9:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे. तर आपण सर्वांनी येऊन इथे रक्तदानाच्या या शिबिरामध्ये सहभाग घेऊन देशासाठी आपलं योगदान द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आज आमदार श्री अमित सटम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला आव्हान केलं होतं की आपल्या विभागातून जास्तीत जास्त लोक अजय कौल सर यांनी एवढा भव्य असा ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आहे. तर आज आम्ही उपस्थित राहून आम्ही रक्तदान केले व रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे व सर्व लोकांनी हे बघून इथे आज यावं आणि रक्तदान करावे ही माझी विनंती आहे. नमस्कार. क्लारास कॉलेज ऑफ कॉमर्स की तरफ से मेरे सभी ही ब्लड डोनर्स भाई और बहनों को बहुत बहुत धन्यवाद कि उन्होंने सिर्फ मेरे एक अपील पर इतनी ज़्यादा से ज़्यादा तादाद में आके लोगों ने जो ब्लड डोनेशन किया. आज सुबह लगभग 8:30 बजे से ब्लड डोनेशन कैंप शुरू हुआ है और 616 लोगों ने रजिस्ट्रेशन किया और 518 ब्लड बॉटल्स जमा हुई. यकीनन ये जो ब्लड बॉटल्स जमा हुई है ये थैलेसीमिया पेशेंट पीड़ित जो बच्चे हैं और कैंसर पीड़ित जो लोग हैं उनको फ़ायदेमंद साबित होगा. और यकीन जानिए जो खून आपने डोनेट किया है ये बहुत ही अच्छे कॉज के लिए इस्तेमाल किया जाएगा. एक बार फिर आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद जो विश्वास आप लोगों ने मुझ में दिखाया.